हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर अधूनमधून मी तुमच्यासोबत काय शेअर करत असते, गावाकडच्या गोष्टी. तर आजचा पूर्ण व्हिडिओ आहे गावाकडच्या गोष्टींचा. तर तुम्ही समोर बघत असलेला वेल आहे गोकर्णाचा वेल. तर त्याला भरपूर सारी अशी फुलं आलेली आहेत आणि मला त्या आलेल्या फुलांच्या बिया घेण्याचा मोह अजिबात आवरत नाही. खरं तर माझ्याकडे जर मी डायरेक्ट पुण्याला जाणार असेल आणि वेळ असेल तर त्यांच्या घरी जितकी झाडं आहेत ना, तितक्या झाडांच्या फांद्या रोपं काय असेल ते मी घेऊनच जाते. पण मी गेली होती काही कारणास्तव, तर मला लगेच जाता येणार नव्हतं. 4-5 दिवस राहायचं होतं, म्हणून मग मला रोपं घेऊन जाता येणार नव्हती. म्हणून मी घेतले गोकर्णाच्या झाडाच्या बिया. ते ऑलरेडी माझ्याकडे आहे, पण बिया एक्स्ट्राच्या असाव्यात म्हणून. तर मी गेली होती शिवमच्या बाबांच्या मावशीच्या घरी, म्हणजे आमच्या मावशीच्या घरी. तर तिथे लावलेला होता सुंदर गिलक्याचा वेल, तिथे होतं गोकर्णाची झाडं, गुलाबाची झाडं आणि बरंच काही. मग आम्ही त्या सगळ्यांचा व्हिडिओ घेतला आणि तिथून पुढे निघालो आमच्या ननंदबाईंच्या घरी. तर बघताय ना, शेती किती सुंदर आहे आणि त्यांच्याकडे असलेली शेती सगळी तशीच आहे जशी माझ्या माहेरी असते. तर बघू शकताय, सूर्यास्ताची वेळ, सूर्याची जायची वेळ झाली आणि आम्ही नक्कीच आलो आहे. म्हणजे आमची यायची वेळ आणि सूर्याची जायची वेळ एकच झाली. तर बघू शकताय, त्या मावशींचं शेतात अजून पण काम चालू आहे. तर इकडे असंच केलं जातं. घरातली जी बाई असेल, जर घरी कोणी स्वयंपाक करायला असेल ना, तर ती दिवस जाईस्तोवर शेतात काम करत असते. बघू शकताय किती सुंदर मनमोहक दृश्य आहे समोरचं. खरंच खूप सुंदर. तर मी जाता जाता मला जितकं व्हिडिओ घेणं शक्य होईल तितका मी घेते आहे. तर तुम्ही बघू शकताय, सूर्य जातोय पण आजूबाजूला पूर्ण केशरी रंग पसरला आणि तेच खूप छान वाटतं. म्हणून माझं मन जास्त गावाकडे रमतं. खरं तर गावाकडे आवडतं, सगळं होतं, पण काय करणार, नाईलाज असतो ना. पैसा कमवण्यासाठी यावंच लागतं. तर हा व्हिडिओ आहे ननंदबाईंच्या घरचा. तर तुम्ही जसं मावशींच्या घरी बघितलं तसंच सेम इथे पण यांच्याकडे छान असं गिलक्याचं मोठं असं झाड आहे. त्याच्याखाली कडुलिंब म्हणजे आपले लिंबू आहेत आणि त्यानंतर त्यावरती गिलक्याचा वेल चढवला, बाजूला पेरूचं झाड आहे. तर हा दुसरा दिवस. अतिशय सुंदर असा सूर्योदयासोबत आजचा दिवस अतिशय सुंदर असा सुरू झालेला आहे. आणि गावाकडे असणारी पद्धत, त्या ताई गाईला हळदी कुंकू लावून घेत आहेत. त्यानंतर तुळशीला पाणी घालून तुळशीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर गावाकडे ह्या गोष्टीसुद्धा अजूनसुद्धा जपल्या जातात बरं का. त्यानंतर ताईंनी काय केलं, ह्या माझ्या ननंदबाईंच्या लहान जाऊबाई आहेत, म्हणजे कविता ताई. तर तुम्ही इथे बघू शकताय, त्या उंबरठ्याच्या दारावरती दोन्ही बाजूला हळदी कुंकू लावून घेत आहेत, स्वतःला हळदी कुंकू लावत आहेत आणि उंबरठ्याचा पाय पडतात. मी सुद्धा बऱ्याचदा ह्या गोष्टी करत असते, कारण घरसुद्धा ही आपली एक लक्ष्मी असते. गाईमध्ये 33 कोटी प्रकारचे देव असतात, त्यामुळे गाईमध्ये जशी लक्ष्मी आहे तसंच आपलं घरसुद्धा. त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या मावशींच्या घरी, म्हणजे आत्ता तुम्हाला ज्या ताई दिसल्या त्यांच्या आईच्या घरी. तर तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर असं चाफ्याचं झाड होतं, भव्य असं तुळशी वृंदावन होतं. तेव्हा तुळशीचं लग्नसुद्धा त्यांनी केलं होतं. घराच्या बाजूलाच मस्त अशी विहीर आहे, चिकूचं झाड आहे, बाजूला चिंचेचं झाड आहे. हा हा, काय तो शेतात राहण्याचा आनंद. बघू शकताय, प्राजक्ताचं झाड, माझं सगळ्यात आवडतं झाड म्हणजे प्राजक्त. मला प्राजक्ताचं फूल खूप जास्ती प्रमाणात आवडतं. आणि बब ती तुळशी किती मोठी, अगं बाई, काय ती विहीर, किती ते पाणी, बापरे. आहे का तुमच्याकडे एवढं पाणी? मस्त असा चंद्र आलेला आहे. मला अगदी गावाकडे खूप आवडतो, पण काही गोष्टी असतात की त्यांच्यामुळे नाही राहू शकत आपण. बघू शकताय, 4 दिवस 8 दिवस ठीक आहे, पण आपल्याला नंतर कंटाळवाणं वाटतं तिकडे, कारण आपल्याला इकडे डेली कामांची सवय झालेली असते. तर बघू शकता, मावशींनी किती प्रकारची झाडं लावली आहेत. तिथेच तूर लावली आहे, तिथेच आंब्याची रोपं आहेत, तिथेच नाचणी आहे, तिथेच गिलक्याचा वेल आहे, तिथेच वालाचा वेल आहे, तिथेच वांग्याची रोपं आहेत. बापरे, किती प्रकारच्या त्या भाज्या.
काहीच विकत आणण्याची गरज नाही. बघू शकता. त्यानंतर मी अगदी शांत असा रस्त्याचा व्हिडिओ घेतला. खरंच खूप सुंदर वाटत होतं बरं का. बघू शकतायत इथे कांदे लागण झालेली आहे. ताजीच कांदे लागण आहे 1-2 दिवसाची. आणि आम्ही शेतात आलो होतो चिंचा खाण्यासाठी. त्यांच्या शेतात जे चिंचेचं झाड होतं त्या झाडाच्या चिंचा खाण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि इथे लसूण लावलाय कदाचित त्या मावशींनी. झाडाला पूर्ण अशा चिंचा आलेल्या होत्या, खूप सुंदर होत्या खरं तर. माझी माहेरची शेती जर तुम्ही बघितली असेल सेम तशीच आहे. आणि आमचे हे रॉयल बागायतदार तयार झाले होते बारे देण्यासाठी. पण त्यांचा आनंद काही मुंग्यांनी टिकू दिला नाही. लगेचच त्यांच्या पायावर मुंग्या चढायला लागल्या. मग बादर काय पळाले जोरात. त्यानंतर मी गेले माझ्या बहिणीच्या घरी. तर तुळशी वृंदावनात तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ खरंच मी खूप लेट पोस्ट करते पण हा व्हिडिओ अजिबात डिलीट करण्यासारखा नव्हता. त्यामुळे मी अजिबात डिलीट करू शकत नाही. कारण ह्या माझ्या सगळ्या गोड आठवणी आहेत. माझ्या बहिणीच्या मुलीने सकाळीच तुळशी किती सुंदर सजवली आहे तुम्ही बघू शकताय. मस्त अशी तिच्या वयाच्या मानाला म्हणजे 11 ते 12 वर्षाच्या मुलीच्या मानाला खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. आणि मुलांनी गावाकडे नाही म्हटलं तरी 2 किलो तांदळाच्या अक्षदा बनवल्या होत्या. शहरातली मुलं करतील का हे. आणि किती तो आनंद. आणि शिवम बघा, शिवमचा गोंधळ वेगळाच चालू होता. तर त्यांनी पूर्ण लग्नाची तयारी वगैरे करून घेतली होती. त्याचा डिटेल व्हिडिओ मी शिवमच्या बाबांच्या फोनमध्ये शूट केलेला आहे. या गोष्टीमध्ये फक्त मुलांच्या गमती जमतीच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. किती त्या अक्षदा बनवल्या आहेत मुलांनी आणि स्वतः तयार केलेल्या आहेत. कलर घेतलाय, कलर पाणी मिक्स केलंय आणि मस्त तांदळाला लावलंय. तर आज मी तुमच्यासोबत अजून एक व्हिडिओ शेअर करते माझ्या बहिणीच्या घराचा. गावाकडचं अगदी साधं सोपं सिंपल मस्त सुंदर असं घर आहे. तुम्हाला सांगू का, गावाकडे पण सिमेंटच्या इमारती उभारण्यापेक्षा जे आहे गावाकडचं ते जपण्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात आनंद आहे. तुम्ही बघू शकताय रात्री तुळशीचं लग्न केलेलं ते सगळं तसंच होतं. दारापुढे खूप सारी झाडं लागलेली आहेत. पाण्याचा साठाही त्यांचा टाक्या खूप मस्त बनवून ठेवलेल्या असतात. आणि त्यांचं जुनं विटांच्या बांधकामामध्ये घर आहे. आणि यासारखं निवांत आणि शांत कुठेच काही नाही. बघू शकता पारिजातकाचं मला असं वाटतं 170 की कितीतरी ती म्हटली की तेवढ्या वर्ष जुनं ते झाड आहे. आणि 700 वर्ष जुनं की असं काहीतरी म्हटली ती. आणि त्याला मस्त असे खोपे होते. आणि मला ते सगळं शूट घ्यायचं होतं. आजूबाजूचा किलबिलाट आणि ते सगळं इतकं सुंदर होतं मी तुम्हाला नाही सांगू शकत तो आनंद. बघू शकता त्या गाई. व्हिडिओ काढला का? त्याच्या बाजूलाच महादेवाचं मंदिर होतं. पण मी अजून फ्रेश झाली नव्हते त्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही. ही घराची पाठीमागची बाजू. इकडच्या बाजूला सुद्धा खूप सुंदर अशी झाडं लावलेली आहेत. सकाळच्या प्रचंड म्हणजे सकाळी तिकडे सुद्धा खूप थंडी होती बरं का. आणि इथेच बाजूला खूप सारी झाडं आणि त्यानंतर घराजवळच असलेली विहीर बघू शकता. या विहिरीला सुद्धा तितकंच पाणी आहे. आणि झाडाला लागलेले खोपे. पाण्यामध्ये पारिजातकाची इतकी फुलं पडलेली होती. खूप सुंदर वाटत होतं खरं तर. गावाकडे जगलेला एक दिवस पुढच्या 1 आठवड्यासाठी फ्रेश आयुष्य देऊन जातो माणसाला. आणि तिच्या घरापासून गाव अगदी जवळ आहे. म्हणजे शेती आणि गाव दोन्ही लागूनच आहेत. खूप अंतर असं नाहीये. तर बघू शकता जुनं प्राजक्ताचं झाड आहे.
बघू शकता इथे फुलं पडलेली आहेत. त्यानंतर मस्त असं शेकडी चालू केली. थंडी होती त्यामुळे आम्ही शेकून घेतलं आणि त्यानंतर तिथून पुढचा प्रवास सुरू करायचा होता. कदाचित गावाकडचं हे शेवटचं शूट असेल, पण गावाकडे ह्या ज्या गोष्टी मी एन्जॉय केल्या ते दिवस खरंच खूप सुंदर होते. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.